नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण 1 किलो बेसनाच्या प्रमाणामध्ये मस्त मऊसूत असे रवा बेसन लाडू करणार आहोत. जरीही हे लाडू मऊसूत असतील तरीही ते न रेळणारे न बसणारे आहेत. तुपाच्या योग्य प्रमाणात आज आपण हे रवा बेसन लाडू करणार आहोत. पहिल्यांदा कराल तरीही अगदी सहज जमतील इतकी साधी सोपी पद्धत आहे. याआधी मी आपल्या चॅनलवर तगार घालून केलेले बेसन लाडू, तगार घालून केलेले उकडाईचे लाडू, पाकातले रवा लाडू, पाकातले रवा नारळ लाडू आणि बिना पाकाचे रवा लाडू या सर्व रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. शिवाय दिवाळी फराळाच्या इतरही वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तीही प्लेलिस्ट उपलब्ध आहे. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण चणा डाळ भाजून घेऊया. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवलेली आहे. आपल्याला ही चणा डाळ अशी सतत ढवळत राहून अगदी छान खमंग भाजून घ्यायची आहे. इथं मी 1 किलो चणा डाळ घेतलेली आहे, पण सगळी डाळ एका वेळी न भाजता मी अर्धी डाळ भाजून घेणार आहे. कढई जरी मोठी असेल तरी डाळ भाजताना आपण थोडी थोडी करूनच भाजायची, म्हणजे ती अगदी छान एकसारखी आणि आतपर्यंत भाजली जाते. आधी आपण डाळ भाजून घेतली म्हणजे आपल्याला नंतर बेसन खूप जास्त वेळ भाजावं लागत नाही आणि बेसन कच्चंसुद्धा राहत नाही. म्हणून आधी आपण डाळ भाजून घ्यायची आणि मग ती मिक्सरवर किंवा घरघंटीवर रवाळ अशी दळून घ्यायची आहे. असं आपण सतत ढवळत राहायचं. डाळ आपल्याला करपू द्यायची नाही आहे, पण ती अगदी छान भाजली गेली पाहिजे. म्हणून डाळ आपण अगदी लोपेक्षा थोडीशी फ्लेम वाढवून भाजून घ्यायची आहे. आपली डाळ छान भाजून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता डाळ मस्त एकसारखी भाजली गेली. डाळ चांगली भाजली गेली, पण डाळीला एकही काळा डाग पडलेला नाही आहे. आपल्याला ही डाळ अशीच भाजून घ्यायची आहे. डाळ भाजून घेण्यासाठी मला बरोबर 12 ते 13 मिनिटं लागलेली आहेत. आपण अशीच सतत ढवळत राहून अगदी छान एकसारखा रंग येईपर्यंत डाळ भाजून घ्यायची आहे. अर्धी डाळ अजून भाजायची आहे. भाजून घेतलेली डाळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेली डाळ अशाच पद्धतीने भाजून घेऊया. डाळ पूर्णपणे गार करून घ्यायची आहे. एकतर तुम्ही याचं मिक्सरवर बारीक पीठ करून घेऊ शकता किंवा घरघंटीवरून जाडसर दळून आणू शकता. हेवी वेटचा मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील डाळीचं पीठ तयार करून घेऊ शकता. आता आपण लाडूची तयारी करूया. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि इथं मी सुरुवातीला 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे. त्यातलं अर्धं तूप आपण काढून घेऊया. म्हणजे अर्धा कप तूप मी कढईत घातलं आहे आणि अर्धा कप शिल्लक ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि तूप हलकंसं गरम होऊ द्या. तूप हलकं गरम झालं की यानंतर आपण यामध्ये अर्धा किलो बारीक रवा घालायचा आहे. रवा अगदी बारीकच घ्यायचा आहे. आपण रवा बेसन लाडू करणार आहोत. त्यासाठी इथं मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. 1 किलो चणा डाळ घेतली आणि अर्धा किलो रवा घेतलेला आहे. डाळीचं आपण पीठ करून घेतलेलं आहे. आता आपण लो टू मीडियम फ्लेमवर अगदी रवा छान भाजून घ्यायचा आहे. रवा देखील अगदी मस्त खरपूस भाजला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सतत ढवळत राहूया आणि रवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. आपला रवा छान भाजून झालेला आहे. बघा, रवा मस्त फुलून आलेला आहे. रवा भाजण्यासाठी मला 10 ते 12 मिनिटं लागलेले आहेत. रवा मी कमी फ्लेमवर अगदी छान भाजून घेतलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं डाळीचं पीठ घालूया. आपण आधी चणा डाळ भाजून घेतली होती आणि नंतर डाळीचं पीठ करून घेतलं होतं. आधी मी यातलं अर्धं पीठ यामध्ये काढून घेते. ते पीठ आपण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग शिल्लक राहिलेलं पीठ यामध्ये घालूया. आता माझी कढई मोठी आहे म्हणून मी सगळं पीठ एका वेळीच यामध्ये मिक्स करणार आहे. एवढं 1 किलो पीठ आणि अर्धा किलो रवा या कढईमध्ये मावेल. जर तुमचं भांडं लहान असेल तर तुम्ही अर्धं असं मिक्स करून घ्या, म्हणजे तुम्हाला ढवळणं अगदी सोपं जाईल. आता आपण यामध्ये शिल्लक राहिलेलं बेसन पीठ काढून घेऊया. असं थोडं थोडं पीठ मिक्स केलं म्हणजे रवा पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो. त्यामध्ये गुठळ्या कमी होतात. आपण आधी रवा छान भाजून घेतलेला आहे. शिवाय आधी डाळ भाजून नंतर बेसन तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे बेसन देखील भाजलेलं आहे. आपल्याला पुन्हा रवा आणि बेसन खूप जास्त वेळ भाजण्याची गरज नाही आहे. अजूनही गॅसची फ्लेम मी बंदच ठेवलेली आहे. रवा आणि बेसन छान मिक्स करून घेऊया आणि मग गॅसची फ्लेम लो करूया. आता आपण यामध्ये शिल्लक ठेवलेलं अर्धा कप तूप घालूया. आता जरी तुम्हाला ही कढई भरलेली दिसत असेल तरीही आपण यामध्ये तूप मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आळेल आणि कढईमध्ये बऱ्यापैकी जागा होईल. तूप घालताना आपण थोडं थोडंच घालायचं आहे. एकाच वेळी खूप जास्त तूप घालायचं नाही आहे. जर या मिश्रणामध्ये तूप जास्ती झालं तर मग आपले लाडू अगदी बसके होतात आणि खूप तूप सुटतं. म्हणून गरजेनुसारच आपण तूप घालायचं आहे. अजूनपर्यंत आपण सर्व मिळून 1 कप तूप वापरला आहे. आधी रवा भाजण्यासाठी अर्धा कप आणि आता अर्धा कप. आधी हे तूप यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मग गरजेनुसार अजून घालूया.
अर्धा कप तूप मिक्स केल्यानंतर देखील हे मिश्रण बरंचसं कोरडं आहे, म्हणून मी यामध्ये अजून अर्धा कप तूप घातलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये हे तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जरीही तुम्हाला हे मिश्रण आता कोरडं वाटत असेल, तरीही जसं आपण हे मिश्रण मिक्स करत जाऊ, भाजून घेत जाऊ, तसं याला तूप सुटायला सुरुवात होईल. म्हणून आधीच आपण खूप जास्त तूप घालायचं नाही आहे. यामध्ये तूप घातल्यानंतर अशा हलक्याशा गाठी तयार होतात, त्या आपण चमच्याने फोडत जायच्या आहेत, म्हणजे आतमध्ये कच्चं राहणार नाही. तसंही आपण रवा बेसन भाजून घेतलेला आहे, तरीही देखील आपण चमच्याने या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि लो फ्लेमवरच ही सर्व प्रोसेस करायची आहे, नाहीतर हे मिश्रण तळाला लागू शकतं. बघा, रवा आणि बेसन जवळपास 10 ते 12 मिनिटं लो फ्लेमवर छान भाजून घेतल्यानंतर हे मिश्रण असं ओलसर झालेलं आहे. आधी आपण 1.5 कप साजूक तूप घातलं होतं, त्यानंतर मी थोडं थोडं करून अजून 3 टेबलस्पून यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे. यानंतर हे मिश्रण असं ओलसर झालेलं आहे. यातल्या सगळ्या गाठी मोडल्या गेलेल्या आहेत आणि आपल्याला हवं तसं हे मिश्रण तयार झालेलं. पुन्हा एकदा सांगते, तूप घालताना आपण एकाच वेळी न घालता गरजेनुसार थोडं थोडं तूप घालायचं आहे, नाहीतर तूप जास्ती होऊन आपले लाडू अगदी बसके होतात आणि अगदी मऊ होतात. सर्व मिळून मी इथे अजूनपर्यंत 2.25 कप साजूक तूप वापरलेलं आहे, म्हणजे जवळपास 450 ml साजूक तूप घातलेलं आहे. आता आपण यामध्ये स्वादासाठी 2 टीस्पून वेलची जायफळ पावडर घालूया. वेलची बारीक करतानाच त्यामध्ये मी जायफळ देखील अगदी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण ही पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वेलची पावडर यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवर हे मिश्रण मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे. कढई गरम असते, हे मिश्रण तळायला लागू नये म्हणून. आता हे मिश्रण खूप जास्त आहे, आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायचं आहे. पिठी साखर घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला ढवळता येणार नाही, म्हणून यातलं अर्धं मिश्रण मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि आता आपण यामध्ये पिठी साखर घालूया. लक्षात घ्या, गॅस बंद आहे. इथं आपण अर्धं मिश्रण बाजूला काढून ठेवलं आहे, त्यामुळे पिठी साखर पण यामध्ये अर्धीच घालायची आहे. इथं मी 1.25 किलो पिठी साखर घेतलेली आहे. आता आपण यामध्ये पिठी साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे. बघा, यामध्ये पिठी साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. पिठी साखर मिक्स करण्याआधी गॅस आठवणीने बंद करायचा आहे. जर हे मिश्रण खूपच गरम असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही पिठी साखर घालाल, तर पिठी साखर विरघळून हे मिश्रण अगदी पातळ होईल. म्हणून गॅस बंद करून मिनिटभर मिश्रण फिरवून घ्यायचं आणि मगच बंद गॅसवर यामध्ये पिठी साखर घालून मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर हे मिश्रण असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपण हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून देऊया, म्हणजे ते कोमट होईल. शिल्लक ठेवलेलं मिश्रण मी इथं कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. कढई गार होती आणि आधी आपण पिठी साखर त्यामध्ये मिक्स करेपर्यंत हे मिश्रण थोडंसं गार झालेलं आहे, म्हणून फक्त मिनिटभरासाठी लो फ्लेम चालू करायचे आहे. मिनिटभरच गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर लगेचच बंद करायचा. मिश्रण हलकं कोमट झालं की यानंतर आपण यामध्ये लगेचच शिल्लक राहिलेली सगळी पिठी साखर काढून घेऊया आणि यामध्ये देखील आधीसारखीच पिठी साखर मिक्स करून घेऊया आणि आता आपण यावर देखील असं झाकण ठेवून देऊया आणि मिश्रण हलकं गार होईपर्यंत वाट पाहूया. बरोबर अर्ध्या तासानंतर आता आपण झाकण काढून बघूया. बघा, आपलं लाडूचं मिश्रण आपल्याला हवं तसं तयार झालेलं आहे. यामध्ये साखर अगदी व्यवस्थित मुरली गेलेली आहे. चमच्याने हे मिश्रण अशा पद्धतीने मोकळं करून घेऊया आणि यातल्या गाठी मोडून घेऊया. आपण हे मिश्रण 2 भांड्यामध्ये तयार केलं होतं, ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. म्हणजे आपण यामध्ये अंदाजाने साखर घातली होती, म्हणजे सर्व मिश्रणाला एकसारखी साखर लागेल. दोन्ही भांड्यामधलं लाडूचं मिश्रण इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण ते हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि यामध्ये झालेल्या गाठी हाताने मोडून घेऊया. असं आपण मिश्रण मिक्स करून घेतलं म्हणजे दोन्ही मिश्रण छान एकजीव होईल आणि एकामध्ये कमी साखर किंवा एकामध्ये जास्ती साखर असं होणार नाही. बघा, हे मिश्रण मी अगदी छान एकजीव करून घेतलं आहे. शक्य तितक्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत. आता आपण हाताला लागलेलं पीठ चमच्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लाडू वळणं अगदी सहज सोपं होतं आणि लाडू अगदी छान मस्त चमकदार तयार होतो. आता लाडू जसा तुम्हाला लहान मोठा हवा आहे तसं मिश्रण हातावर घ्या आणि घट्ट दाबून लाडू वळून घ्या. सजावटीसाठी इथं मी मनुका लावते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ते काहीही लावू शकता किंवा असेच देखील लाडू वळू शकता. बघा, अगदी सहज लाडू वळला जातोय, अजिबात जोर लावावा लागत नाही आहे. आपण यामध्ये घातलेलं तुपाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे, खूप जास्त झालेलं नाही आहे किंवा अगदी कमी देखील झालेलं नाही आहे. बघा, लाडू वळून झाला की तो असा हातावर गोल फिरवून घ्यायचा. मस्त चमकदार असा आपला लाडू तयार झालेला आहे. पहा,
पीठ हाताने एकसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर असं हातावर घेऊन लाडू बांधून घ्यायचा आहे. एखाद्या वेळेस इथे जर तुमचं मिश्रण कोरडं झालं असेल आणि लाडू बांधले जात नसतील तर अंदाजाने एखादा चमचा साजूक तूप घालून तुम्ही लाडू वळून घेऊ शकता. साजूक तूप घातल्यावर मिश्रण हलकंसं गरम करून घ्यायचं म्हणजे सहज लाडू वळले जातात. अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे लाडू वळून घेऊया आणि मग सर्व करूया. बघा, सुंदर असा गोलाकार चमकदार रवा बेसन लाडू तयार आहे. दिसतोय की नाही आकर्षक? तयार रवा बेसन लाडू इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आपण लाडू करताना अजिबात रंग घातलेला नाही आहे, तरी देखील आपल्या लाडूला मस्त रंग आलेला आहे बघा. आणि आपले लाडू अजिबात बसके झालेले नाही आहेत. आपण इथं तुपाचं योग्य प्रमाण घालून लाडू केलेले आहेत. मी तुम्हाला लाडू तोडून पण दाखवते. बघा, लाडूचं टेक्स्चर बघू शकता. अजिबात टाळ्याला चिकटणार नाहीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत. तुपाचे लाडू सेट व्हायला थोडा वेळ लागतो. तयार लाडू आपण असे 3-4 तास ताटामध्ये झाकून ठेवून द्यायचे आहेत. ते सेट झाले मगच आपण ते हवाबंद डब्यात भरून ठेवायचे आहेत. हे लाडू 1 ते 1.5 महिना हवाबंद डब्यामध्ये अगदी सहज टिकतात. अशाच पद्धतीने हे रवा बेसन लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.